ओके. ओके, चला. पॉलिटीची रिव्हिजन आपण स्टार्ट करतोय आणि हे आपण काल बघितलेलं होतं. काय काय बघितलेलं होतं काल? स्क्रीन सगळ्यांना क्लिअर आहे का सांगा एकदा, आणि मग आपण स्टार्ट करू. स्क्रीन क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. स्क्रीन सगळ्यांना क्लिअर आहे? चला. ओके ओके, चला. पॉलिटीची रिव्हिजन आपण स्टार्ट केली. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण बघितलेलं होतं की 1922 ला महात्मा गांधी जे आहे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा संविधान सभा जी आहे या संविधान सभेची मागणी केलेली होती, की अशी एखादी सभा असायला पाहिजे जी काय करेल की संविधान जे आहे ते निर्माण करेल. त्यानंतर 1934 मध्ये एम एन रॉय आहेत, यांनी संविधान सभेची कल्पना जी आहे संविधान सभेची कल्पना मांडली. त्यानंतर डिसेंबर 1934 मध्ये काँग्रेस आहे, तर या काँग्रेसने त्यांचं पाटणा या ठिकाणी अधिवेशन झालं. आणि पाटणा या ठिकाणी झालेल्या अधिवेशनामध्ये काँग्रेस कार्यकारिणीची जी काही बैठक झाली, त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की संविधान सभेची औपचारिकपणे मागणी जी आहे, ही औपचारिकपणे मागणी कोणी केलेली आहे, तर ती ह्या काँग्रेसने केलेली आहे. त्यांचं जे पाटणा अधिवेशन झालेलं होतं या पाटणा परिषदेमध्ये किंवा पाटणा अधिवेशनामध्ये काँग्रेसने. त्यानंतर 1938 मध्ये नेहरू जे आहे, जवाहरलाल नेहरू, त्यांनी असं सांगितलं की स्वतंत्र भारताची घटना जी आहे, ही स्वतंत्र भारताची घटना आपण काय करूया, तर स्वतंत्र भारताची घटना जी आहे, स्वतंत्र भारताची घटना आपण पहिल्यांदाच म्हणजे प्रौढ मतदान जे आहे, या प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे कोणत्याही बाह्य प्रभावाविना तयार करण्यात यावी, असं कोणी सांगितलं? तर असं जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलेलं आहे की संविधान सभा जी आहे ही बाह्य प्रभावाविना तयार केली जावी, असं 1938 मध्ये नेहरू जे आहे त्या नेहरूंनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आता हे जे निवडलेली लोक असतील, ही निवडलेली लोक, ही जी संविधान सभा आहे या संविधान सभेद्वारे ही जी लोक निवडली गेलेली आहेत, ती लोक काय करतील, तर संविधान जे आहे हे संविधान तयार करतील, हे संविधान ते तयार करतील. त्यानंतर 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर आहे, या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना जी आहे ही भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व जे आहे हे मान्य केलं. कोणी? तर कोणी मान्य केलेलं आहे हे? तर लॉर्ड लिन लिथिगो आहे. या लॉर्ड लिन लिथिगोने ऑगस्ट ऑफरद्वारे सगळ्यात पहिल्यांदा ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना भारतीय लोकच तयार करतील, आणि कोण? तर मुख्यतः भारतीय तयार करतील हे तत्व जे आहे हे मुख्यतः भारतीय तयार करतील हे तत्व लॉर्ड लिन लिथिगो याने मान्य केलं. कुठे? तर ऑगस्ट ऑफरद्वारे. त्यानंतर 1942 मध्ये काय झालं, तर 1942 मध्ये स्ट्रॅफर्ड क्रिप्स जे आहेत, मी थोडं लिहित नाही, मी लिहून नंतर पीडीएफ पाठवेन. सो क्रिप्स जे आहे त्या क्रिप्स मिशन आलेलं आहे, आणि या क्रिप्स मिशनने सांगितलं की भारतीयांची घटना तयार करण्यासाठी भारतीय लोकांचं संविधान ठरवायचं आहे, भारतीय लोकांची घटना तयार करायची आहे, तर ती पूर्णतः भारतीय लोकच ठरवतील. पूर्णतः कोण ठरवेल? तर पूर्णतः भारतीय लोक जी आहे ती भारतीय लोकच ती तयार करतील, भारतीय लोकच ती तयार करतील. हे तत्व मान्य कोणी केलं, तर ते मान्य केलेलं आहे क्रिप्स मिशनने. कुठल्या मिशनने? क्रिप्स मिशनने ते मान्य केलं. त्यानंतर 1946 मध्ये काय आलं, तर 1946 मध्ये कॅबिनेट मिशन जे आहे हे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन आलं. आणि कॅबिनेट मिशन नुसार आपली जी संविधान सभा आहे ती संविधान सभा आपली तयार झालेली आहे. ओके. आता या संविधान सभा तयार करायची ठरवली आपण, तर मग आपण जसं मगाशी नेहरूंनी काय सांगितलेलं होतं की संविधान सभा तयार करण्यासाठी जी संविधान सभेमध्ये लोक असतील ती कुठून येतील, तर त्यासाठी आपण मतदान घेऊ, त्यासाठी आपण काय घेऊ, त्यासाठी आपण इलेक्शन घेऊ. मग आधी हे डिसाईड झालं की ठीक आहे, तुमचं सगळं ठरलं, बरोबर आहे. तर मग तुमचं हे सगळं ठरल्यानंतर आता तुम्ही ही जी काही संविधान सभा तयार करणार आहात, तर ती संविधान सभा, एकच मिनिट. हम्म. तर ही जी संविधान सभा तयार होणार आहे, तर त्याच्यात टोटल लोक किती असतील? आपल्याला माणसं तर माहिती पाहिजेत ना, की टोटल आपण किती लोक घेणार आहोत. मग असं ठरलं गेलं की 389 इतकी लोक जी आहेत, इतकी लोक आपण टोटल या संविधान सभेमध्ये आणूया, आणि त्यांच्याद्वारे आपण संविधानाची निर्मिती करूया. मग त्याच्यामध्ये असं ठरलं गेलं की ठीक आहे, मग ह्याच्यामधले 93 सदस्य जे आहेत ते संस्थान लोक जी आहेत त्यांच्याकडून आपण घेऊया. त्यानंतर 4 सदस्य जे आहेत ते 4 सदस्य कोणाकडून घ्यायचे आहेत आपल्याला, तर जे चीफ कमिशनरांचे प्रांत आहेत, दिल्ली,
अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान, तर ह्यांच्याकडून आपण 4 सदस्य घेऊ आणि 292 सदस्य जे आहेत, हे 292 सदस्य आपण कोणाचे घ्यायचे आहेत, तर ब्रिटिश प्रांत जे आहेत, या ब्रिटिश प्रांतांचे आपल्याला 292 सदस्य घ्यायचे आहेत, असं हे सगळं ठरलं. पण मग ही जी लोक आहेत की नाही, ही जी 93 लोक आहेत, या 93 लोकांनी काय सांगितलं, की तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही काही तुमच्यामध्ये येणार नाही. सो त्या 93 जागा ज्या आहेत ह्या रिक्त राहिल्या, कारण त्या लोकांनी भाग घ्यायलाच मनाई करून टाकली. मग आता इलेक्शन कोणासाठी होईल, ह्या 292 आणि या 4 लोकांसाठी इलेक्शन होईल. म्हणजे टोटल 296 जागा आहेत. या 296 जागांसाठी काय झालं, मतदान जे आहे हे मतदान झालं, किंवा आपण असं म्हणू शकतो इलेक्शन जे आहे हे इलेक्शन झालं. आता ह्या 296 जागांवर भरपूर लोक उभी राहणार आहेत इलेक्शनला. सो त्याच्यामधली किती लोक आहेत जी की निवडून आली, तर याच्यामधल्या 296 पैकी 208 जागा ज्या आहेत, त्याच्यातल्या टोटल 208 जागा ज्या आहेत त्या कुणाला मिळालेल्या आहेत, काँग्रेसला मिळालेल्या आहेत 208 जागा. तुम्हाला कळतंय की नाही, क्लिअर? त्यानंतर ज्या पुढच्या 73 जागा ज्या आहेत, त्या 73 जागा कोणाला मिळाल्या, मुस्लिम लीग आहे, या मुस्लिम लीगला मिळालेल्या आहेत. आणि त्यानंतर उर्वरित 15 जागा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पार्टीजना मिळाल्या. युनियनिस्ट पार्टी असेल, त्यानंतर युनियनिस्ट शेड्यूल कास्ट असेल, कृषक प्रजा पार्टी आहे, शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे, शीख आहे, कम्युनिस्ट आहे, त्या सगळ्या लोकांना 15 जागा मिळाल्या. आणि 8 जागा ज्या आहेत, 8 अपक्ष, सो 8 जागा ज्या आहेत या अपक्षांना मिळालेल्या आहेत. कुणाला मिळालेल्या आहेत, 8 जागा अपक्षांना मिळाल्या. आणि ह्या ज्या 93 जागा होत्या, ह्या 93 जागा काही भरल्या गेल्या नाहीत, या जागा रिकाम्याच राहिल्या. मग फक्त 296 जागांवर आपण इलेक्शन घेतलं. आणि जरी आपण असं इथं कुठल्याही धर्माच्या आधारावर किंवा कुठल्याही याच्या आधारावर जरी घेतलं नसलं, तरी सुद्धा भारतातल्या सगळ्या गटातले जे काही धर्म आहेत, पंथ आहेत, त्या सगळ्या पंथांचं जे प्रतिनिधित्व आहे, तर ते आपल्या संविधान सभेमध्ये आपल्याला आलेलं दिसतं. फक्त 2 मोठे नेते सोडले, तर महात्मा गांधीजी आणि मोहम्मद अली जिना, ह्या दोघांना सोडलं तर सगळीच्या सगळी लोक जी आहे ती संविधान सभेमध्ये होती. त्यानंतर ही जी संविधान सभा आहे हिने काम करायला सुरुवात केली 9 डिसेंबर 1946 ला, यांची पहिली बैठक भरली. आणि पहिल्या बैठकीमध्ये कुठलीही बैठक भरली म्हणजे तो अध्यक्ष पाहिजे त्या बैठकीचा. तर मग त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून फ्रान्स कसं करते, तर तसं आपण फ्रान्सचं अनुकरण केलं. आणि सच्चिदानंद सिन्हा, जे की सगळ्यात ज्येष्ठ सदस्य होते, तर त्या सच्चिदानंद सिन्हा यांना आपण काय केलं, तर त्यांना आपण तात्पुरते अध्यक्ष बनवलं, की बाबा तुम्ही आजच्या पुरतं अध्यक्ष बना, कारण आता दुसरं कोणी नाहीये. आणि बनवायचं कसं हे सुद्धा पद्धत माहिती नव्हती, कुणाला बनवायचं हे सुद्धा माहित नव्हतं. सो त्यामुळे ज्येष्ठतम सदस्य म्हणून आपण त्यांना, सच्चिदानंद सिन्हा जे आहे ते सच्चिदानंद सिन्हांना ज्येष्ठतम सदस्य म्हणून आपण त्यांची काय केली, इथे अध्यक्ष म्हणून निवड केली. ठीक आहे. त्यानंतर यांची निवड करण्यासाठी कुणी शिफारस केलेली होती, तर कृपलानी आहेत. कृपलानींनी कृपा केली सच्चिदानंद सिन्हांवरती. आणि कृपलानींनी काय केली, यांच्या नावाची शिफारस केलेली आहे. त्यानंतर परत 2 दिवसांनी यांची बैठक भरली 11 डिसेंबर 1946 ला. आता ही जी पहिली बैठक भरली, या पहिल्या बैठकीला किती लोक हजर होती, तर या बैठकीला 207 लोक जी आहेत ही हजर होती. आणि किती महिला होत्या, 9 महिला ज्या आहेत या 9 महिला होत्या. 9 महिला कसं लक्षात ठेवाल, 2+7, सो 9 महिला या बैठकीला म्हणजे पहिल्या बैठकीला हजर होत्या. आणि 11 डिसेंबर 1946 ला आता दुसरी बैठक भरली. दुसरी बैठक भरल्यानंतर पुन्हा एकदा अध्यक्ष पाहिजेत. मग त्या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत, ह्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत, तर त्यांना आपण आपल्या संविधान सभेचे कायम अध्यक्ष म्हणून तर त्यांची आपण काय केली, निवड केली कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून. त्यानंतर यांच्या पण नावाची शिफारस कोणी केलेली आहे, तर जे बी कृपलानी यांनीच केलेली आहे. आणि अनुमोदन कोणी दिलेलं आहे, तर अनुमोदन कोणी दिलं त्यांना, तर पटेल जे आहेत, तर वल्लभभाई पटेल यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन जे आहे हे अनुमोदन दिलं. आणि मग ते आपले कायमस्वरूपी अध्यक्ष झालेले आहेत. त्यासोबतच सर बी एन राव जे
आहे. तर त्यानंतर आता काय केलं तर नेहरूंनी काय केलं तर नेहरूंनी उद्देश पत्रिका जी आहे मांडली आणि त्याच्यामध्ये जी संरचना आहे या संरचनेची मूल तत्त्वे आणि घटने तत्वज्ञान जे आहे हे तत्वज्ञान कोणी मांडलेलं आहे तर नेहरू जे आहे त्या नेहरूंनी घटनेचं तत्वज्ञान जे आहे घटनेचं तत्वज्ञान याच्यामध्ये मांडलेलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये मांडलेलं आहे. कुठे मांडलेलं आहे तर आपल्या उद्देश पत्रिकेमध्ये मांडलेलं आहे. उद्देश पत्रिकेमध्ये मांडलेलं. त्यांनी ही जी उद्देश पत्रिका आहे ही उद्देश पत्रिका कधी मांडली तर ही जी उद्देश पत्रिका आहे नेहरूंनी ती 13 डिसेंबर 1946 ला मांडलेली आहे. 13 डिसेंबर 1946. स्क्रीन दिसेल, एकच मिनिट थांबा. हम्म. इथपर्यंत क्लिअर झालं. 13 डिसेंबर पर्यंत आपण क्लिअर झालेलं आहे आपलं. ऍक्च्युली फोनवर फोन आला ना की तो प्रॉब्लेम होतोय थोडा. फोनवर फोन आला की काय होतंय, फोनवर फोन आला की हे माझं डिस्कनेक्ट होऊन जात. ओके, हा. नाही, चालू होणार आहे, डोंट वरी. ते लगेच तुम्ही बंद करत जाऊ नका, ते चालू होणारच आहे. 1 मिनिटाने लगेच तुमचं चालू होणार आहे. सो त्याला लगेच बंद नाही करायच्या स्क्रीनला. ओके. सो 13 डिसेंबर 1946 आहे. 13 डिसेंबर 1946 ला उद्देश पत्रिका जी आहे ही उद्देश पत्रिका मांडलेली आहे नेहरूंनी. ठीक आहे, उद्देश पत्रिका मांडली. आता ही जी उद्देश पत्रिका आहे याच्यामध्ये काय आहे तर जी आपली संविधान आहे या संविधानाची जी मूलतत्व आहे तर ती मूलतत्व नेहरूंनी या उद्देश पत्रिकेमध्ये मांडलेली आहेत, जी की 13 डिसेंबरला मांडली. आणि हिचा आपण स्वीकार केलेला आहे 22 जानेवारी. आता हे 46चं वर्ष संपलं कारण डिसेंबर आहे. तो आता 47वा येणार आहे, 1947. आणि 1947ला आपण काय केलं, या उद्देश पत्रिका जी आहे या उद्देश पत्रिकेचा आपण स्वीकार केलेला आहे. उद्देश पत्रिकेचा आपण स्वीकार केला. त्यानंतर पुढे आहे 25 जानेवारी 1947. 25 जानेवारी 1947 आहे. त्या दिवशी एच.सी. मुखर्जी जे आहेत त्या एच.सी. मुखर्जी यांना आपण उपाध्यक्ष म्हणून आपण या मुखर्जींची नियुक्ती केलेली आहे, म्हणजे त्यांची निवड केली आपण उपाध्यक्ष म्हणून एच.सी. मुखर्जी यांची. त्याच्यानंतर 16 जुलै 1947ला ह्याच्यानंतर 16, आता बघा जानेवारी नंतर ही लोक भेटलेली नाही, डायरेक्ट आता जुलैमध्ये भेटतायत. आणि हे जुलै अतिशय महत्वाचं आहे. तर 16 जुलै 1947ला दोन व्यक्ती, कोण कोण दोन आहेत ती लोक तर एच.सी. मुखर्जी तर होतेच आपले जे उपाध्यक्ष आहेत हे उपाध्यक्ष होतेच, त्यांच्यासोबतच जे व्ही टी कृष्णम्माचारी आहेत, हे व्ही टी कृष्णम्माचारी जे आहेत तर त्यांची सुद्धा आपण उपाध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे 16 जुलै 1947ला. यानंतर 16 जुलै नंतर 22 जुलै ही ते तारीख अतिशय महत्वाची आहे. आताच पेपरमध्ये प्रश्न येऊन गेला आपल्या. सो 22 जुलै 1947ला आपला जो झेंडा आहे, आपला जो ध्वज आहे, या ध्वजाचं चित्रण किंवा त्याचं डिझाईन जे आहे हे कुणी बनवलेलं आहे तर पिंगल्ली वैकय्या आहेत. या पिंगली वैकय्या यांनी आपल्या ध्वजाचं डिझाईन जे आहे हे डिझाईन बनवलेलं आहे पिंगली वैकय्या यांनी. त्यानंतर मग मे 1949ला राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला आपण अनुमोदन दिलेलं आहे. त्यानंतर आता जो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आहे, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधीचा आहे तर 18 जुलै, लक्षात ठेवा. 18 जुलै, आधी सगळ्यात आधी ना ऍटर्ली आलेले होते आणि ऍटर्ली काय म्हणाले की आपण 48, ऍटर्ली 48, सो आपण 48च्या जून पर्यंत आम्ही काय करू, भारताला स्वातंत्र्य देऊ असं ते म्हणाले. पण ते गेले आणि त्याच्यानंतर आले माउंट बॅटन, आणि माउंट बॅटन यांनी आधीच घोषणा करून टाकली. कधी, 3 जून 1947ला माउंट बॅटन घोषणा जी आहे ही 3 जून 1947ला त्यांनी घोषित केली. आणि 18 जुलै 1947ला भारत स्वातंत्र्याचा कायदा जो आहे हा भारत स्वातंत्र्याचा कायदा आपल्याला पारित झालेला दिसतो. भारत स्वातंत्र्याचा कायदा 1947. कधी, 18 जुलै, 3 जून, हे लक्षात ठेवायचे आहेत सगळ्या तारखा. ठीक आहे. त्यानंतर माउंट बॅटन योजना जी आहे या माउंट बॅटन योजनेच्या आधी बरीच सारी जी संस्थानं आहेत ती बरीच सारी संस्थानं आपल्या भारतीय याच्यामध्ये म्हणजे भारतीय संघराज्यामध्ये सामील झालेली होती. मग त्याच्यामध्ये कोण कोण आहेत तर बडोदा आहे, बिकानेर आहे, जयपूर आहे, रेवा आहे, पटियाला आहे आणि कुठला आहे तुमचं उदयपूर आहे. ठीक आहे. सो
बडोदा, बिकानेर, जयपूर, बडोदा, बिकानेर, जयपूर, रेवा, पटियाला, उदयपूर, रेवा, पटियाला, उदयपूर अशी जी संस्थान आहेत, अशी संस्थानं सगळी याच्यामध्ये भारताच्या याच्यामध्ये सामील झालेली होती. आता आपण जसं ठरवलेलं होतं त्यानुसारच भारताचं संघराज्य निर्माण झालं का? तितकीच लोक राहिली का? नाही. भारत स्वतंत्राचा कायदा झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान ही दोन वेगळी राज्य निर्माण झाली आणि त्यामुळे आधी आपण जसं ठरवलेलं होतं त्याच्यामध्ये बदल झाले आणि त्यानंतर स्वातंत्र्यामुळे रचनेमध्ये बदल झाले आणि टोटल जे काही 389 सदस्य होते त्या जागी फक्त 299 इतके सदस्य जे आहेत इतके सदस्य जे आहे ते कमी झाले आणि म्हणजे 389 जे सदस्य संख्या होती की नाही पहिली जी टोटल त्याच्यामध्ये आपण इलेक्शन घेतलं 296 साठी आणि 93 जे आहे ते संस्थानिकांचे आले नाही. सो त्याच्यातली राहिली किती स्वातंत्र्याच्या कायद्यामुळे तर 299 इतकी जी सदस्य संख्या आहे तर ती झालेली आहे. मग या 299चं काय सेग्रिगेशन आहे तर याच्यामध्ये 226 जे आहेत हे प्रांतांचे प्रतिनिधी असणार आहेत आपल्या. त्यानंतर 4 जे चीफ कमिशनरांचे होते त्याच्यामध्ये 3 आहेत चीफ कमिशनरांचे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे 70 जे आहेत हे 70 संस्थानिक जे आहेत हे 70 संस्थानिकांचे प्रतिनिधी जे आहेत ते 70 संस्थानिकांचे प्रतिनिधी जे आहे ते 70 संस्थानिकांचे प्रतिनिधी अशा पद्धतीने ही जी संविधान सभा आहे या संविधान सभेमध्ये तुम्हाला कॅमेरा थोडासा मागे पुढे झाल्यासारखा दिसतोय का? एकच मिनिट हा. तुम्हाला कॅमेरा थोडासा मागे पुढे झाल्यासारखा दिसतोय म्हणजे मी थोडी मागे गेली किंवा मागे हल्ली तर तुम्हाला कॅमेरा थोडा मागे पुढे झाल्यासारखा दिसतोय का? दिसतोय का? दिसतोय ना? हा. म्हणजे मी थोडं हल्ले ना तरी पण ते काय होतंय कॅमेरा असा मागे पुढे हलतोय. ठीक आहे. त्याच्यात काही नाहीये. हा. त्यानंतर तर ते मला पण आधी असं वाटलं की असं कसं होत आहे हे बघा मी असं थोडं मागे झाले की या पुढे झाले तरी तो असा कॅमेरा जो आहे तर तो व्ह्यू सगळा कॅप्चर करतोय. ठीक आहे. तर मी पण आधी घाबरले की असं कसं झालं म्हटलं कॅमेराचं असं का होतंय पण ते मी एआय मोड लावलेला आहे ना त्याला की रेकॉर्डिंगसाठी आणि त्यामुळे तो कॅमेरा जसा मी हलेन तसा तो मग त्याच्यात मला कॅप्चर करण्यासाठी तसा तो हलतोय. पण मी आधी बघितलं तेव्हा मी घाबरले की असं कसं झालं म्हटलं कॅमेरा असा का आपोआप हलतोय. तर मला पण तसं वाटलं की कॅमेरा आधी का असा आपोआप हलतोय. ठीक आहे. हे तुम्हाला तसं नाही वाटलं म्हणजे मी घाबरले. की असं म्हणजे कॅमेरा कसा काय हलतोय मागचं कसं हलतंय माझ्या आपोआप असं म्हणजे मला वाटलं. आणि नंतर मला कळालं की तो एआय मोड आहे आणि एआय मोडमुळे ते हलतंय ते आता मला कळालं. ठीक आहे चला. म्हणजे काय एआय काही करू शकतो तसं आहे ते. ठीक आहे. सो 226 आहे चीफ कमिशनर सॉरी चीफ कमिशनरांचे किती आहेत तर चीफ जे कमिशनर आहेत त्यांचे 3 आहेत. 70 जे आहे ते 70 संस्थानिक आधी 73 होते ते नंतर 70 झाले संस्थानिक आणि त्यानंतर 226 जे आहे ते 226 कोणाचे झालेले आहेत तर ते प्रांत जे आहे त्या प्रांतांचे प्रतिनिधी जे आहे ते प्रांतांचे प्रतिनिधी किती झालेले आहेत तर 226 प्रतिनिधी जे आहे ते झालेले आहेत. त्यानंतर इथपर्यंत क्लिअर झालं. आता संविधान सभा जी आहे ही संविधान सभा पूर्णपणे सार्वभौम झाली. त्यानंतर आता ही जी संविधान सभा आहे ही तयार झाली आणि त्यानंतर हिने कधीपर्यंत कार्य केलेलं आहे हे अतिशय महत्वाचं आहे. 15 ऑगस्ट 1947 ला निर्माण झाली आणि 26 जानेवारी 1950 पर्यंत ती संपूर्णपणे फॉर्म होत होती. बघा हा नीट. तर त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून नंतर मार्च मार्च 1952 पर्यंत हिने संसद म्हणून काम केलेलं आहे. काय म्हणून काम केलेलं आहे? संसद म्हणून काम केलेलं आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. आता हा प्रश्न आपल्याला कधीही येणार आहे. त्यानंतर संविधान सभा म्हणून जेव्हा ती काम करायची तेव्हा कोण तिचे अध्यक्ष असायचे रे? संविधान सभा. मग संविधान सभा असेल तर तिचे अध्यक्ष मगाशी आपण ठरवले होते ना राजेंद्र प्रसाद आहेत. बरोबर. राजेंद्र प्रसाद आहेत. आणि त्यानंतर जेव्हा ती कायदे मंडळ म्हणून काम करायची म्हणजे कायदे बनवायला जेव्हा असायची तेव्हा त्या ठिकाणी मावळणकर जे आहेत तर ते मावळणकर जी मावळणकर जे आहेत ते त्याचे काय असायचे अध्यक्ष असायचे. ठीक आहे. तात्पुरती संसद म्हणून तिने इतका वेळ काम केलेलं आहे. तात्पुरती संसद म्हणून 26 जानेवारी 1950 ला जेव्हा आपण गणराज्य झालो आणि मार्च 1952 ला इलेक्शन होईपर्यंत पहिले इलेक्शन होईपर्यंत. ओके. त्यानंतर पुढचं आहे संविधान सभेचं तर हे झालं.
राजेंद्र प्रसाद झाले, मावळणकर सुद्धा झालेले आहेत. त्यानंतर पुढचं आहे संविधान सभा आहे. या संविधान सभेच्या वेगवेगळ्या समित्या. आता या संविधान सभेमध्ये कोणकोणत्या समित्या होत्या तर फक्त थोडंसं ऐकून घ्या. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे मसुदा समिती आहे, ही सगळ्यात जास्त महत्वाची. आणि कधी फॉर्म झाली? मसुदा समिती कधी फॉर्म झाली तर 29 ऑगस्ट आहे. आणि 29 ऑगस्ट 1947 किती लोक होती महत्वाचं आहे. 7 सदस्य आहे त्याच्यामध्ये. तर ती 7 सदस्य टोटल. एकच मिनिट हा, एक सेकंद. ओके, आवाज येतोय ना माझा? चला. हम्म, काही नाही, फक्त मी लाईट लावत होते. सो हे बघितलं आपण. मसुदा समिती फॉर्म झाली. आणि मसुदा समितीमध्ये टोटल किती सदस्य आहेत तर टोटल 7 सदस्य जे आहेत हे मसुदा समितीमध्ये आहेत. आता ह्याच्यामध्ये 7 सदस्य आहेत. आता ह्याच्या बघा, काही जणांना कन्फ्युजन होतं, तर हे आपण कन्फ्युजन दूर करू. की 7 म्हणजे आंबेडकर जे आहे ते आंबेडकरांना पकडून 7 लोक आहेत, का आंबेडकरांना सोडून त्याच्यामध्ये 7 लोक आहेत, तर आंबेडकरांना पकडून 7 सदस्य आहेत त्याच्यात. ठीक आहे. सो हे 1 + 6 आहे, असं हे टोटल 7 आहे. ठीक आहे, हे असं लक्षात ठेवा. याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत जे अध्यक्ष आहेत. गोपालस्वामी अय्यंगार आहेत. तर हे अय्यंगार काय आहेत तर ते जम्मू काश्मीरचे पंतप्रधान होते तेव्हा. त्यानंतर अल्लादी अय्यर आहेत जे की मद्रास प्रांताचे ऍडव्होकेट म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर सादुल्ला आहेत जे की आसाम प्रांताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मुन्शी आहेत जे बॉम्बे प्रांताचे गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर मित्तर आहेत जे की राजीनामा दिल्याने, BL मित्तर जे आहेत तर ते राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी N. माधवराव यांची नियुक्ती झालेली आहे. BL मित्तर होते आधी, मित्तरांनी राजीनामा दिला आणि त्याच्यामुळे मग N. माधवराव त्यांच्या जागी आले. आणि DP खेतान आहेत. सो DP खेतान त्यांच्या मृत्यूनंतर DP खेतान यांचा सुद्धा मृत्यू झाला. आणि त्यांच्यानंतर TT कृष्णमाचारी आले. मागाचे VT कृष्णमाचारी होते, हे TT कृष्णमाचारी आहे. ठीक आहे, तर दोघांचं वेगवेगळं आहे. TT कृष्णमाचारी जे आहे, जे शेवटी आले खेतान यांच्या जागेवर, तर ते सोडलं तर सगळेच्या सगळे वकील होते. काँग्रेसशी संबंधित एकमेव सदस्य फक्त होते, ते म्हणजे की मुन्शी. हे काँग्रेसचे एकमेव सदस्य इथं होते. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत, त्या वेगवेगळ्या समित्या ज्यांचे अध्यक्ष आयोग आपल्याला नेहमी विचारतं. सो त्याच्यामुळे मला तुम्ही सांगणार आहात की हे जे अध्यक्ष आहेत, तर हे अध्यक्ष कोण कोण जे आहेत, हे कोण कोण कोणकोणत्या समित्यांचे अध्यक्ष जे आहेत, तर ते अध्यक्ष आहेत, झालेले आहेत, तर ते मला तुम्ही सांगणार आहात. चला सांगा पटापट. सांगा पटापट मला. कोणकोणत्या समित्या आहेत आणि त्यांचे अध्यक्ष कोण कोण आहेत? चला पटापट. सगळ्यात महत्वाची मसुदा समिती. कोण अध्यक्ष आहेत? आंबेडकर अध्यक्ष आहेत. बरोबर. कार्यपद्धती नियम समिती, नियम बनवायचे आहेत. मग नियम कोण बनवेल? तुमच्या इथे सगळे नियम कोण बनवतात? तुमचे अध्यक्ष बनवतात. म्हणजे कोण? राजेंद्र प्रसाद आहेत. बरोबर. आणि तुम्ही अध्यक्षांनाच ध्वज फडकवायला देता की नाही? ध्वज कोण फडकवतं? अध्यक्ष फडकवणार आहेत. सो त्यामुळे ध्वज समिती जी आहे, या ध्वज समितीचे अध्यक्ष सुद्धा कोण आहेत? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. त्यानंतर पुढची समिती आहे तुमची सुकाणू समिती. तर या सुकाणू समितीचे अध्यक्ष सुद्धा सुकाणू
तर ते सुद्धा कोण आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. त्यानंतर स्टाफ आणि वित्त, तर तुमचे अध्यक्षच ठरवतील की तुमच्याकडे किती स्टाफ असेल, तुमच्याकडे किती वित्त असायला पाहिजे. सो स्टाफ आणि वित्त समिती जी आहे, तर ह्या दोनही समित्यांचे अध्यक्ष सुद्धा कोण आहेत? राजेंद्र प्रसाद. सो टोटल अजून काय? हा, 5. सो कार्यपद्धतीचे नियम, ध्वज, सुकाणू समिती, स्टाफ आणि वित्त समिती, या 4 प्रमुख समित्या होत्या. या 4 प्रमुख समित्यांचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर पुढचे आहे ऑर्डर ऑफ बिझनेस समिती. सो कार्य विषयावरची समिती आहे. सो ऑर्डर ऑफ बिझनेस समिती आहे, आयोगाने आपल्याला विचारलेलं आहे. सो बिझनेस कोण करतात? मुन्शी लोक करतात. आणि त्यामुळे मुन्शी जे आहे, त्या मुन्शींनी ऑर्डर ऑफ बिझनेस समिती जी आहे, तर तिचे अध्यक्ष कोण आहेत? मुन्शी आहेत. त्यानंतर संस्थानिकांशी चर्चा करायची आहे. सो आपण हे टीव्ही मध्ये, सिरियल मध्ये बघितलेलं आहे. सो चर्चा करण्यासाठी कोण आहेत? तर त्या ठिकाणी नेहरू आहेत. चर्चा करण्यासाठी कोण असायला पाहिजेत? नेहरू असायला पाहिजेत. त्यानंतर संविधान सभेच्या कार्यावरची समिती जी आहे, तर ती संविधान सभा कार्य. सो संविधान सभेच्या कार्यावरची समिती, आता आयोगाने प्रश्न विचारलेला होता. सो संविधान सभेच्या कार्यावरील समिती, सो ही जी कार्यावरील समिती आहे, तर तिचे अध्यक्ष आहेत मावळणकर. तिचे अध्यक्ष कोण आहेत? मावळणकर. कोण आहेत अध्यक्ष? मावळणकर अध्यक्ष आहेत. त्यानंतर हाऊस समिती आहे, गृह समिती. तर गृह समितीचे अध्यक्ष कोण आहेत? गृह समितीचे अध्यक्ष, तर ते आहेत पट्टाभी सीतारामय्या. कोण आहेत? पट्टाभी. गृह समिती म्हणण्यापेक्षा पट्टाभी सीतारामय्या जे आहेत. सीताराम, घरामध्ये कोण आहेत? सीताराम. सो पट्टाभी सीतारामय्या आहेत, असं पाठ करा. त्यानंतर महत्वाच्या काही समित्या, मूलभूत हक्कांची उपसमिती. मूलभूत हक्कांची समिती आणि उपसमिती अशा दोन्ही आहेत. जो मूलभूत हक्कांची समिती म्हटलं का पटेल. हं? मूलभूत हक्क जे आहेत, या मूलभूत हक्कांची समिती जी आहे, तर तिचे अध्यक्ष कोण आहेत? तिचे अध्यक्ष आहेत पटेल. ठीक आहे. आणि या मूलभूत हक्कांची जी समिती आहे, तिचे अध्यक्ष पटेल आहेत. आणि ह्याची जी उपसमिती आहे, तर त्या उपसमिती जी आहे, तर तिचे अध्यक्ष कोण आहे? तर तिचे अध्यक्ष आहेत कृपलानी. तिचे अध्यक्ष कोण आहेत? कृपलानी. जी उपसमिती आहे, मूलभूत हक्कांची उपसमिती आहे, तिचे अध्यक्ष आहेत कृपलानी. त्यानंतर संघराज्य अधिकार. सो खूप सारे अधिकार मिळणार आहेत. सो अधिकार कोणाकडे होते? सगळ्यात जास्त पंतप्रधानांकडे अधिकार असतात. त्यामुळे नेहरूंना मिळणार अधिकार समिती. कोणाला मिळाला? नेहरूंना मिळणार आहे अधिकार समिती. त्यानंतर संघराज्याची अधिकार समिती, संघराज्य अधिकार आणि संघराज्याची घटना, दोन्ही समित्या ज्या आहेत, तर त्याचे अध्यक्ष कोण आहेत? नेहरूच आहेत. त्यानंतर प्रांतिक घटना बनवायची आहे. सो प्रांतांची घटना बनवायची आहे. सो प्रांतिक घटना बनवण्यासाठी प्रांतिक घटना समिती कोण आहेत? प्रांतिक घटने समितीमध्ये 2 लोक जास्त काम करत होती. नेहरू आहेत आणि पटेल आहेत. दुसरे कोण आहेत? नेहरू आहेत आणि पटेल आहेत. त्यानंतर मसुदा समिती बाळासाहेब आंबेडकर आहेत. नागरिकत्वावरची जी समिती आहे, एस वर्धाचार्य आहेत. त्यानंतर चीफ कमिशनरांच्या प्रांतांविषयी समिती जी आहे, तर तिचे अय्यंगार आहेत अध्यक्ष. त्यानंतर एवढ्या ह्या अशा ज्या आहेत, त्या सगळ्या महत्वाच्या समित्या आहेत, ज्या की आपल्याला प्रश्न येणाऱ्या, कन्फर्म प्रश्न येणारे आहेत. सो पाठच करायचे. त्यानंतर आता बघा, घटना आहे, घटनेची स्वीकृती आपण केलेली आहे. त्यानंतर आपल्याला असा एक प्रश्न आलेला होता की घटना जी आहे, ही घटना आपण स्वीकृत कधी केलेली आहे, किंवा पहिला मसुदा जो आहे, पहिल्या मसुद्याचं वाचन कधी झालं, किंवा पहिला मसुदा जो आहे, हा पहिला मसुदा कधी प्रकाशित झाला, तर ते अतिशय महत्वाचं आहे. तर तो 48 ला, फेब्रुवारी 1948 ला पहिला मसुदा जो आहे, हा प्रकाशित झालेला आहे. लोकांनी त्याच्यावरती सूचना द्याव्यात, म्हणजे त्यांचे जे काही असतील ओपिनियन ते सुचवावे, यासाठी म्हणून तक्रारी, त्यासाठी म्हणून प्रकाशित केलेला होता. त्यानंतर दुसरा मसुदा जो आहे, हा दुसरा मसुदा, पहिला मसुदा झाला, त्यानंतर दुसरा मसुदा जो आहे, हा ऑक्टोबर 1948 ला, कधी? ऑक्टोबर 1948 आहे. ऑक्टोबर 1948 ला प्रकाशित करण्यात आलेला होता. त्यानंतर 4 नोव्हेंबर 1948 ला, 4 नोव्हेंबर 1948 आहे, आणि 4 नोव्हेंबर 1948 ला आंबेडकर जे आहे, त्या आंबेडकरांनी मसुदा संविधान सभेमध्ये मांडला. आंबेडकर जे आहेत, या आंबेडकरांनी मसुदा जो आहे, हा मसुदा कुठे मांडला? तर तो संविधान सभेमध्ये मांडलेला आहे. संविधान सभे त्याच्यामध्ये तो मांडला. कोणी? आंबेडकरांनी मांडलेला आहे, 4 नोव्हेंबर 1948. आधी बघा, ऑक्टोबर 1948 ला दुसरा मसुदा जो आहे प्रकाशित केला. पहिला मसुदा फेब्रुवारी 48 ला प्रकाशित केला. नंतर 4 नोव्हेंबरला त्यांनी तो वाचलेला आहे. आंबेडकरांनी मसुदा संविधान सभेत मांडला. आता पुढे बघा. त्यानंतर 26 नोव्हेंबर, आता लगेच मसुदा वाचला म्हणजे झालं का? ड्राफ्ट आहे तो.
लगेच झालं का घटना तयार नाही. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 ला घटना जी आहे या घटनेची आपण काय केलेली आहे, स्वीकृती केलेली आहे. घटनेची स्वीकृती करताना सगळीची सगळी कलमं आपण तिचा स्वीकार केला का, सगळ्याच्या सगळ्या कलमांचा नाही केला. मग किती कलमांचा आपण स्वीकार केला, त्यावेळेस 16 कलम जी आहे त्या 16 कलमांचा आपण त्यावेळेस काय केला, स्वीकार केलेला आहे 16 कलमांचा. मग त्याच्यामध्ये कोणकोणती कलम होती की जे आपल्याला लगेच स्वीकारणं गरजेचं होतं, जे आता आयोगाने आपल्याला विचारलेलं होतं, ती म्हणजे नागरिकत्वांची कलम जी आहे ती. कारण भरपूरशी लोक स्थलांतरित करत होती, काही लोक जी आहे ती पाकिस्तानात जात होती, काही पाकिस्तानातले हिंदू लोक आहेत ती भारतामध्ये येत होती, अशी बरीच लोक स्थलांतरित होत होती. आणि त्यामुळे आपल्याला नागरिकत्वांची कलम जी आहे तर त्यांचा स्वीकार करणं लगेचच गरजेचं होतं. सो 5, 6, 7, 8, 9 जी आहे त्यांचा स्वीकार आपण लगेच केला. त्यानंतर राष्ट्रपतींची निवड करायची म्हणून 60 नंबरचा कलम आपण त्याचा लगेच स्वीकार केला. 324 मध्ये निवडणूक आयोग आहे त्याचा आपण लगेच स्वीकार केला. त्यानंतर 366 आणि 67 याच्यामध्ये काही व्याख्या, काही शब्द, त्यांचा अर्थ कसा लावायचा त्याचा आपण लगेच स्वीकार केला, कारण इतका मोठा देश चालवायचा आहे. त्यानंतर 389, 380, 388, 389 हे सगळे रद्द झालेले आहेत, त्यामुळे ती कलम नको घेऊया. त्यानंतर राष्ट्रपतींच्या अडचणी दूर करण्यासाठी 392 नंबरचं कलम आणि 393 नंबरचं जे कलम आहे, तर ह्या सगळ्या कलमांचा आपण स्वीकार केला. आणि 394, 392, 93, 94, 66, 67, 324 अशा सगळ्या कलमांचा आपण 16 कलमांचा टोटल स्वीकार केलेला आहे 26 नोव्हेंबर 1949 ला. ठीक आहे. त्यानंतर 24 जानेवारी 1950 ला जी दुसरी बैठक म्हणजे काय म्हणूया आपण, संविधान गणराज्य व्हायच्या आधी आपण काय केलेलं आहे, तर शेवटची सभा कधी भरली यांची, तर 24 जानेवारी 1950 ला जी पहिली संविधान सभा आहे त्या संविधान सभेची शेवटची सभा भरलेली आहे. आणि अतिशय महत्वाचं आहे की या दिवशी यांनी काय काय केलं हे अतिशय महत्वाचं आहे. तो शेवटची सभा भरलेली आहे संविधान सभेची. संविधान सभा अजून डिझॉल्व्ह झालेली नाहीये, ती चालूच आहे. या दिवशी त्यांची शेवटची सभा भरली आणि त्या दिवशी संविधान सभेला आपण तात्पुरती, आता तू आमच्यासाठी काय कर, संसद म्हणून काम कर. आता परत इतक्या लोकांना आपण निवडून आणू शकत नाही वेगळ्या संसदेसाठी, म्हणून तात्पुरती संसद म्हणून याच लोकांनी काम करायचं, कारण सगळी तज्ञ लोक होती. आणि मग पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद जे आहे त्या राजेंद्र प्रसादांची त्याच दिवशी काय केलेली आहे, निवड केलेली आहे राजेंद्र प्रसाद यांची. त्यानंतर त्याच्या ठिकाणी किती लोक उपस्थित होती, तर 284 लोक जी आहेत ती 284 लोक यांनी या घटनेवरती सह्या केलेल्या आहेत. याच्यामध्ये किती प्रतींवर सह्या केल्या, 3 प्रती आहेत. या 3 प्रती होत्या आपल्या संविधानाच्या, त्याच्यावरती त्यांनी काय केल्या, सह्या केल्या. आणि प्रती दुसरी पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कोण कोण होते, 3 प्रती होत्या. या 3 प्रतींमध्ये इंग्रजी हस्तलिखित आहे, इंग्रजीचं छापील प्रत आहे आणि हिंदीची हस्तलिखित आहे. सो इंग्रजी आणि हिंदीचं भाषांमध्ये आपण हस्तलिखित केलं आणि त्यानंतर इंग्रजीमध्ये एक छापून घेतली आपण प्रत. ठीक आहे. सो अशा पद्धतीने 3 ज्या आहेत त्या 3 प्रती आपण 3 प्रतींवर या इतक्या लोकांनी 284 लोकांनी त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत. त्यानंतर शेवटची सही कोणी केली, तर जवाहरलाल नेहरू यांनी केली. पहिली सही कोणी केली, तर जवाहरलाल नेहरूंनी पहिली सही केली आणि शेवटची सही राजेंद्र प्रसाद यांनी केलेली आहे. त्यानंतर राष्ट्रगीत जे आहे हे पूर्णिमा बॅनर्जी आणि त्यांच्या सहकार्यांनी गायलेलं आहे. आणि राष्ट्रगान जे आहे पंडित लक्ष्मीकांत मैत्र या लोकांनी गायलेलं आहे. आणि मग आपल्या घटनेचा अंमल जो आहे, हा अंमल 26 जानेवारी 1950 पासून आपल्या घटनेचा अंमल आपण सुरू केलेला आहे, अंमल आपण लागू केलेला आहे. अंमल लागू केला म्हणजे घटना लागू केलेली आहे. टोटल किती दिवस लागले ही सगळी आपली मोठीच्या मोठी घटना जी आहे तर ती बनवण्यासाठी, तर टोटल 64 लाख रुपये इतका मोठा खर्च आलेला आहे. त्यावेळेस विचार करा 64 लाख म्हणजे किती असतील. टोटल कालावधी 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस इतका टोटल कालावधी लागलेला आहे आपली जी घटना आहे तर ती बनवण्यासाठी. त्यानंतर तिचे टोटल सत्र किती झाल्या, किती बैठका झाल्या, तर टोटल 11 सत्र जी आहेत या घटनेची संविधान सभेची झालेली आहेत. टोटल संविधान सभेने किती दिवस काम केलं, तर 166 दिवस यांनी काम केलेलं आहे. 2 वर्ष म्हणजे टोटल 2 वर्ष काम नव्हते करत ते. मगाशी बघितलं आपण जून मध्ये, जानेवारीत भेटले त्यानंतर डायरेक्ट ते जून मध्ये भेटले, जुलैमध्ये भेटले. सो 166 दिवस टोटल त्यांनी काम केलेलं आहे. मसुद्यावर चर्चा जी आहे
ही चर्चा करण्यासाठी 114 दिवस त्यांचे गेले. किती? 114 दिवस त्यांनी काय केलेली आहे? मसुद्यावरती चर्चा केलेली आहे. मसुद्यावर चर्चा केलेली आहे 114 दिवस. त्यानंतर जगातल्या किती देशांचा आपण याच्यामध्ये हे घेतलेलं आहे रे? तर 60 देश आहेत. या 60 देशांचा विचार करून आपण या घटनेमध्ये सगळे लोक सगळ्या देशांच्या घटना ज्या आहेत त्या ढुंडाळून आपण आपली घटना जी आहे ही घटना बनवलेली आहे. आता थोडंसं ऐका, मग दुसरी पीडीएफ दाखवते मी. त्यानंतर याच्यामध्ये प्रमुख गैर काँग्रेस सदस्य कोण कोण होते? तर अल्लादी अय्यर आहेत, मगाशी जे बघितले अय्यर होते, अय्यंगार होते, आंबेडकर आहेत, कुंजरू आहेत, पन्नीकर आहेत, श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत, बी.एल. मित्तर आहेत, जे मगाशी होते ते आपल्या मसुदा समितीमध्ये, संथानम आहे, टी कृष्णमाचारी आहेत. हे सुरुवातीला काँग्रेस पक्षाशी संबंधित नव्हते, नंतर मग ते काँग्रेसमध्ये आलेले आहेत. त्यानंतर अय्यंगार जे आहेत, हे अय्यंगार संविधान सभेचे सेक्रेटरी आहेत. संविधान सभेचे सेक्रेटरी कोण आहेत? सेक्रेटरी कोण आहेत? तर ते आहेत अय्यंगार. तुम्हाला अय्यंगार बेकरी माहितीये? केक मिळतो, रवा केक त्याच्यात. सेक्रेटरी आहेत, ठीक आहे. त्यानंतर मुखर्जी जे आहेत हे मसुदाकार कोण आहेत? चीफ ड्राफ्ट्समॅन असं त्यांना आपण म्हणतो, तर ते आहेत मसुदाकार मुखर्जी. आता पीडीएफ आहेत पुढे 2-3, त्याच्यातून आपण घेणार आहोत. सो मुखर्जी आहेत. त्यानंतर संविधान सभेचं चिन्ह काय आहे? तर हत्ती आहे. आपल्या संविधान सभेचं चिन्ह काय आहे? तर तो आहे हत्ती. ठीक आहे, हत्ती आहे आपलं संविधान सभेचं चिन्ह. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? आता इंग्रजी हस्तलिखित कुणी बनवलेलं आहे? तर प्रेम बिहारी नारायण राय, जरा तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर हिंदी हस्तलिखित वसंत कृष्ण वैद्य जे आहेत त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर संविधान सभेमध्ये टोटल 15 महिला होत्या, ज्या काही 299 जे काही सदस्य आहेत त्या 299 मध्ये टोटल 15 महिला ज्या आहेत त्या 15 महिलांचा याच्यामध्ये टोटल समावेश होता. आता ह्या ज्या 15 महिलांचा समावेश आहे त्याच्यामध्ये दुर्गाबाई देशमुख आहेत, बेगल रसूम आहे, बेगम रसूल आहेत, ज्या की एकमेव मुस्लिम महिला आहेत, रेणुका रे आहेत, अमृता कौर आहेत, हंसाबेन मेहता आहेत, पूर्णिमा बॅनर्जी आहेत, लीला रॉय आहेत, जे की ओडिसाच्या आहेत. लीला रॉय आपल्याला वाटू शकतं पंजाब, पण त्या ओडिसाच्या आहेत. विजयालक्ष्मी पंडित आहेत, सुचिता कृपलानी आहेत, अम्मू स्वामीनाथन आहेत, एनी मास्करेन आहेत, मालती चौधरी आहेत, सरोजिनी नायडू आहेत, आपल्या ओळखीचं नाव, कमला चौधरी आहेत, दुर्गाबाई देशमुख आहेत, सी डी देशमुख यांच्या पत्नी. सो इतक्या सगळ्या 15 ज्या आहेत, 15 टोटल महिला याच्यामध्ये होत्या. क्लिअर झालं तुम्हाला इथपर्यंत सगळं? आता बघायचं आहे आपल्याला घटनेची पुढचा जो भाग आहे तो पुढचा घटक जो आहे हा एक इथं घटक इथं संपलेला आहे. इथपर्यंत कळालं का? जरा सांगा मला. इथपर्यंत कळालं? इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, काही डाऊट नाहीये कोणाला? डाऊट नाहीये ना काहीच? ओके, चला पुढे चला. हम्म. हा, पीडीएफ देईन ना मी याची पीडीएफ देईन तुम्हाला. पुन्हा त्याचे लिहिलेलं आहे ते त्याची पण सगळ्याची पीडीएफ देते, डोंट वरी. थांबा. हम्म, हम्म. मला तुला नावं टाकून ठेवायला पाहिजे होती. संघराज्य हे कुठलं आहे? ओके, चला. हम्म. आता आपण कुठून कुठून काय काय घेतलेलं आहे आणि आपल्या घटनेसंबंधी कोण कोण काय काय म्हटलेलं आहे. चला, भारताची घटना आहे. या भारताच्या घटनेची वैशिष्ट्ये जी आहे ती वैशिष्ट्ये आता बघायची आहेत आपल्याला. भारतीय घटनेची वैशिष्ट्ये. चला वाचा माझ्यासोबत. जगातली सगळ्यात मोठी लिखित घटना आहे, बरोबर? एक मिनिट थांबा, मी सगळं खोडून घेते. सगळ्या पीडीएफ देते तुम्हाला, मी जे लिहिलंय ना ते पण तुम्हाला देते. डोंट वरी. त्याच्यात तुम्हाला आता पेपरमध्ये झालेले 2-3 प्रश्न पण दिसतील लगेचच. चला बघा, भारताच्या घटनेची वैशिष्ट्य थोडं मी झूम करते. जगातली सर्वात मोठी लिखित घटना आहे. ब्रिटनची घटना जी आहे ही अलिखित आहे. नीट बघा, ब्रिटनची घटना अलिखित आहे. आणि अमेरिकेच्या घटनेत फक्त 7 कलम आहेत. किती कलम आहेत? 7 कलम आहेत. आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे, त्यामुळे पाठ करायचं. घटना दुरुस्ती करून आपण जे 7वी घटना दुरुस्ती केली 1956 ची, आणि त्यानुसार आपण भाग 7 जो आहे बघा, 7वी घटना दुरुस्ती 7 असं पाठ होईल तुमचं. 7वी घटना दुरुस्ती आणि अं, भाग कितवा? 7वाच. आणि टोटल त्याच्यामध्ये 20 कलम. याच्यामध्ये टोटल किती कलम आपण वगळलेली आहेत? तर 20 कलम जी आहे ती 20 कलम आपण रद्द केली.
त्यानंतर काही भाग जे आहे ते काही भाग आपण ऍड केले आपल्या याच्यामध्ये. कोणते कोणते भाग आपण नवीन नवीन ऍड केले, तर भाग 4A ऍड केला, भाग 9B ऍड केला, भाग 4A ऍड केला, भाग 9A ऍड केला, भाग 9B ऍड केला, भाग 14 ऍड केला, भाग 9 ऍड केला, सॉरी अनुसूची 9 ऍड केली, अनुसूची 10 ऍड केली, अनुसूची 11 आणि 12 अशा 4 अनुसूच्या ऍड केल्या. कारण आधी टोटल आपल्याकडे 8च अनुसूच्या होत्या, आता आपण त्या 12 केल्या. त्यानंतर भाग किती ऍड केले, तर भाग किती 4A, त्यानंतर त्यानंतर किती 9A, 9B आणि भाग 14. ओके, सो असे 4A, 9A, 9B आणि भाग 14 असे 4 भाग आणि 4 अनुसूच्या ज्या आहेत त्या आपण त्याच्यात टोटल ऍड केलेल्या आहेत. आता भाग 4A जो आपण ऍड केला तो कशासाठी ऍड केलेला आहे भाग 4A, तर इथे तुम्हाला दिसतंय मूलभूत कर्तव्य जी आहे तर ती आपल्याला ऍड करायची होती, 42व्या घटना दुरुस्तीनुसार आपण ऍड केली. भाग 9A मध्ये नगरपालिका आहे त्यासाठी आपण 74वी घटना दुरुस्ती केली 1992 ला, आणि ती जी कलम आहे तर ती ऍड केलेली आहेत आपण 74व्या घटना दुरुस्तीची 243 च्या पुढची कलम. त्यानंतर भाग 9B सहकारी सोसायट्यांचा ऍड केला, त्यासाठी 97वी घटना दुरुस्ती केली 2011 ला, राज्यसेवा पूर्वचा प्रश्न आताचा. त्यानंतर भाग 14A जो आहे तो ऍड केला न्यायाधिकरणांसाठी, त्यासाठी आपण 42वी घटना दुरुस्ती केली. अशा पद्धतीने 4 भाग आणि 4 अनुसूच्या ऍड केल्या. अनुसूची 9वी जी आहे तर ती आपण पहिली घटना दुरुस्ती केली 1951 ला, त्यानुसार ऍड केली. जमीन सुधारणाच्या संदर्भातली कलम आपण त्याच्यात ऍड केलेली आहे की ज्याच्यामध्ये आता आपल्याला घटना दुरुस्ती करता येणार नाही, जे बदलता येणार नाही. त्यानंतर आपण अनुसूचित 10वी जी आहे ही अनुसूचित 10वी ऍड केली 52वी घटना दुरुस्ती 1985 ने. त्याच्यामध्ये पक्षांतरबंदी हा जो घटक आहे, हा पक्षांतरबंदी घटक आपण याच्यात ऍड केलेला आहे. 73वी घटना दुरुस्ती केली 1992 ची, 74वी घटना दुरुस्ती केली आणि भाग 12 ऍड केला, भाग 11 आणि 12 पंचायती आणि ग्रामपंचायत हे 1992 लाच दोन्ही आपण ऍड केलेले आहेत. सो सध्या 25 भाग आणि टोटल किती कलम आहेत, 25 भाग, जवळजवळ 470 कलम आहेत आणि टोटल 12 अनुसूच्या ज्या आहेत त्या 12 अनुसूच्या आहेत. आधी सुरुवातीला 1949 ला एक प्रास्ताविका होती, त्याच्यानंतर 22 भाग होते, 395 कलम होती आणि 8 अनुसूच्या होत्या, 395 कलम होती. आता ती जवळजवळ 470 कलम, इथे 461 झाले, 470 लक्षात ठेवा. सो 470 कलम जी आहेत ती आपण ऍड केलेली आहेत. आता ही जी काही आपण सगळ्या ह्याचा काही भाग घेतलेला आहे, घटना आपण बनवली, तर ती आपणच लगेचच बनली का, आपल्या लोकांनी सगळी बनवली आहे का, नाही. तर ती बऱ्याच साऱ्या 60 घटनांचा, 60 देशांचा विचार करून ती आपण बनवलेली आहे. मग याच्यामध्ये जास्तीत जास्त भाग आपण कुठून घेतला, तर 75% भाग जो आहे हा आपण भारतीय शासन कायदा जो होता 1935 चा, तर त्या 1935च्या कायद्यानुसार आपण जवळजवळ 75% भाग, म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो संरचनात्मक भाग जो आहे, हा संरचनात्मक भाग भारतीय शासनाचा कायदा 1935 मधून आपण घेतलाय. मग त्याच्यामधून आपण काय काय घेतलं, तर संरचनात्मक भाग जो आहे त्याच्यातल्या 250हून अधिक तरतुदी, 250हून अधिक तरतुदी विचार करा, ज्या की आपण 1935च्या कायद्यावरून घेतल्यात. त्यानंतर संघराज्य योजना असेल, न्याय व्यवस्था आहे, लोकसेवा आयोग अतिशय महत्वाचा, आणीबाणीच्या तरतुदी अतिशय महत्वाच्या, राज्यपालांचं पद अतिशय महत्वाचं, आणि प्रशासकीय तपशील. जवळजवळ भारतीय घटनेचा 75% भाग आपण सगळा भारत शासन कायदा 1935 नुसार घेतलेला आहे. परत एकदा ऐका, काय काय घेतलं आपण. संघराज्य योजना घेतली का, घेतलीये. एकदा मी पुस्तकातलं पण वाचते, नोट्स मधलं पण वाचते, सो सगळा डेटा आपला एकत्र व्हावा. न्याय व्यवस्था लिहिलंय का, हो न्याय व्यवस्था घेतली. लोकसेवा आयोग घेतला का, लोकसेवा आयोग घेतला. त्यानंतर आणीबाणीच्या तरतुदी घेतल्या का, घेतल्या. आणीबाणी कोण लावतो, राज्यपाल. मग राज्यपालांचं पद पाहिजे ना आणीबाणी लावण्यासाठी, आणि राज्यपालच लोकसेवा आयोगाची सगळ्या तरतुदी करतं. बरोबर, लोकसेवा आयोग म्हणजे काय, संघराज्य योजना काय नाही भेटली पोस्ट, तर कुठे जातो आपण, न्याय व्यवस्थेत. तो सगळा भाग, आणि आपण आहोत कशात, प्रशासनामध्ये. असं पाठ फक्त पाठ करण्यासाठी सांगते मी बस. सो राज्यपालांचं पद आणि प्रशासकीय तपशील हा सगळा भाग आपण कुठून घेतलाय, 1935च्या कायद्यावरून घेतलेला आहे. त्यानंतर त्यानंतर ब्रिटन आहे, ब्रिटनकडून आपण काय काय घेतलं, आधी मी नोट्स मधलं वाचते दुसऱ्या पुस्तकातलं. संसदीय शासन व्यवस्था घेतली का ब्रिटन सारखी, बघूया कॅमेरा हलतोय का. हलतोय, चला. सो संसदीय शासन व्यवस्था घेतली. त्यानंतर कॅबिनेटची व्यवस्था, तर ती कॅबिनेट पण घेतली आणि संसदीय शासन व्यवस्था सुद्धा घेतलेली आहे. त्यानंतर द्विगृही संसद घेतली, ब्रिटन प्रमाणे घेतली, द्विगृही संसद घेतली. फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम घेतली.
कायदा करण्याची पद्धती घेतली का? कायदा कसा करायचा? घेतली. एकच नागरिकत्व घेतलं का? घेतलं. त्यानंतर संसदीय विशेषाधिकार घेतले का? घेतले. ओके. सो हे सगळं आपण ब्रिटनवरून घेतलं. परत बघा, वाचते. संसदीय शासन, संसद त्यांच्यासारखी आपण बनवली, कारण ब्रिटनची लोकच होती ना आपल्या इथे, इंग्रज. कॅबिनेट कसं असायला पाहिजे त्यांच्याकडून शिकलो. द्विगृही संसद असायला पाहिजे, लोकसभा राज्यसभा त्यांच्याकडून शिकलो. कायदा कसा करायचा त्यांच्याकडूनच शिकलो. एकच नागरिकत्व असायला पाहिजे देशाचं, ते त्यांच्याकडनं शिकलो. संसदेतल्या लोकांना विशेष अधिकार दिले पाहिजे. म्हणजे असं लक्षात ठेवायचं, संसदेतला जो काही भाग आहे तो सगळा आपण ब्रिटनकडूनच शिकलेलो आहोत. त्यानंतर पुढचं आहे युएसए, म्हणजे अमेरिका. काय काय घेतलं अमेरिकेकडून आपण? मूलभूत हक्क घेतले का? घेतले मूलभूत हक्क. तात्विक भाग घेतला. उपराष्ट्रपती हे पद घेतलं. इथं मगाशी राज्यपाल हे पद होतं. न्याय व्यवस्थेचं स्वातंत्र्य घेतलं का? घेतलं. मी तेच जसं लक्षात ठेवायला सांगितलं, सेम तसंच लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण 1935चा कायदा जर क्लिअर असला आपला, मग आपल्याला इलिमिनेशन करता येतं. न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांना कसं पदावरून काढायचं, हे सगळं आपण युएसए कडून घेतलेलं आहे. परत ऐका, काय काय घेतलं? मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती, न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, महाभियोगाची पद्धत घेतली, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत घेतली. क्लिअर? पुढचं. कॅनडा. कॅनडा काय म्हणतो? कॅनडा फक्त एवढंच म्हणतो की केंद्राला मजबूत बनवा, बस. बाकी आम्हाला काय माहित नाही. सो जिथं जिथं केंद्र हा शब्द आला, केंद्राकडे पॉवर गेली की सगळं कॅनडाकडे जातं. सो प्रभावी केंद्र असलेलं संघराज्य, शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद, राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, हे सगळं सगळं आपण कुठून घेतलेलं आहे? कॅनडा कडून घेतलेलं आहे, प्रभावी केंद्र असलेलं संघराज्य. त्याच्यानंतर आयरिश आहे. आयरिश कडून आपण मार्गदर्शक तत्व, सगळ्यात महत्वाचं मार्गदर्शक तत्व, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत घेतली आपण आयरिश कडनं. सो राष्ट्रपती जे आहेत, इथे बघा, उपराष्ट्रपती हे जे पद आहे, हे उपराष्ट्रपतींचं पद कुठे दिसतंय का बघा तुम्हाला? उपराष्ट्रपतींचं पद कुठे दिसतंय का बघा? युएसए कडून घेतलंय, दिसतंय ना? हा. आता इथं राष्ट्रपतींचं पद आहे, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आहे. राष्ट्रपती आपल्याकडे ऑलरेडी आहेत, पण त्यांना निवडून कसं द्यायचं, तर ते आपण कॅनडाकडनं घेतलंय. राज्यसभेवर लोक जी जाणार आहेत, ते त्यांना कसं न्यायचं, ते घेतलं. मग ऑस्ट्रेलिया आहे. समवर्ती सूची, तीनच गोष्टी: समवर्ती सूची, संयुक्त बैठक आणि व्यापार वाणिज्याचं स्वातंत्र्य. हे तीनच गोष्टी आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतल्या. फ्रान्स कडून काय घेतलं? गणराज्य म्हणजे काय? प्रास्ताविकेतलं स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आदर्श जे आहे ते आपण फ्रान्सकडनं घेतले. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आहे. दक्षिण आफ्रिकेकडनं दक्षिण आफ्रिका दुरुस्ती असं पाठ केलंय आपण. आणि सदस्य, कुठले सदस्य? राज्यसभेचे सदस्य. आणि राज्यसभेचे मगाशी कोण होते नामनिर्देशनवाले? हा. सो बघा, नीट बघा, इथं राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक आहे. सो निवडणूक घेण्यासाठी आफ्रिकेत जावं लागेल. आणि नामनिर्देशन करायला आयरिश लोक काय आपल्याला येऊ देणार नाही. सो निवडणुकीसाठी जायला लागेल दक्षिण आफ्रिकेत, आणि नामनिर्देशन फक्त आयरिश. सोव्हिएत रशिया आहे. मूलभूत कर्तव्य घेतली. प्रास्ताविकेतल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा आदर्श तो आपण रशियाकडनं घेतला. जपानकडून कायद्याने प्रस्थापित पद्धत जी आहे, कायद्याने प्रस्थापित पद्धती, कुठला कलम आहे सांगाल मला पटकन? कायद्याने प्रस्थापित पद्धती आणि कायद्याची उचित प्रक्रिया कुठला आहे? 21 नंबरचा आहे का? 20 नंबरचा आहे का? 14 नंबरचा आहे का? 19 नंबरचा आहे? सांगा. आणि त्यानंतर आणीबाणीच्या दरम्यान जे काही मूलभूत हक्क आपले स्थगित होतात, तर ते आपण जर्मनीकडनं घेतलेलं आहे. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? आता इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? क्लिअर झालं का? होय, मी पीडीएफ देणार आहे, डोंट वरी. पीडीएफ देणार आहे मी, डोंट वरी. तुम्हाला ऐकायला मिळतंय? नाही, रेकॉर्डिंग आहे. रेकॉर्डिंग आहे, मी रेकॉर्ड झालं की. येस. युएसए. ओके, चला पुढचं. आता महत्वाची काय आहे? वैशिष्ट्ये. घटनेची वैशिष्ट्ये. घटना जी आहे आपली, तर ती संघराज्य पण आहे आणि एकात्मिक पण आहे. मी हे सिंपल एकदम सांगते तुम्हाला. हे बघण्यापेक्षा तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जिथे जिथे जेव्हा काय म्हटलं, जिथे जिथे जेव्हा जेव्हा दोन भागात विभागणी झाली, तर ते झालं संघराज्य वैशिष्ट्य. पण जिथे जिथे पॉवर एकाच माणसाकडे जाते, जिथे जिथे पॉवर म्हणजे ज्या शब्दातनं पॉवर एकाच माणसाकडे जाते, त्याला म्हणायचं एकात्मिक वैशिष्ट्य. ठीक आहे, आता बघा. आणि जिथे एकाला पॉवर मिळते काही करण्याची, हा,
आणि संघराज्य वैशिष्ट्य म्हणजे काय, तर की जिथे दोन जणांमध्ये पॉवर डिवाइड होतीये. आता मी तुम्हाला त्याच्यातलं जे ला ताठर आणि लवचिक आहे त्याचं पण मी तुम्हाला चांगलं सांगते बघा आता. दुहेरी शासन पद्धती, एक शब्द आहे का दोन आहे, दोघांमध्ये दुहेरी म्हटलं दोन, म्हणजे संघराज्य. संघ आणि राज्य, संघराज्य म्हणजे काय रे, संघ आणि राज्य. संघ म्हणजे कोण, केंद्र, आणि राज्य म्हणजे कोण, राज्य. So दोघांमध्ये पॉवर गेलीये, तो दुहेरी शासन म्हटलं का संघराज्य. पुढचं. सॉरी, एकच मिनिट. पुढचं. पुढचं आहे लिखित घटना. आता बघा, घटनेने लिहिलंय, काय लिहिलंय, की हे संघाचं आहे. घटनेने लिहिलंय की हे राज्याचं आहे. घटनेने लिहिलंय की हे दोघांचं पण आहे, म्हणजे समवर्ती सूची. ही केंद्र सूची आहे, ही राज्य सूची आहे, आणि ही समवर्ती सूची आहे. याच्यावर दोघांना पण अधिकार आहे, पण ह्याचा अधिकार ह्याचा ह्याचा वेगळा, याचा अधिकार याचा याचा वेगळा. हे आपल्याला घटनेने लिखित करून दिलेलं आहे. तो जर घटनेने आपल्याला लिखित करून दिलेला आहे म्हणजे काय, तर घटनेने लिखित करून दिलं म्हणजे संघ आणि राज्य दोन पॉवर सेपरेट झाल्या. पुढे, अधिकारांची विभागणी, विभागणी नावामध्येच अर्थ आहे, संघराज्य वैशिष्ट्य. त्यानंतर घटना सर्वोच्च आहे, घटनेनुसार वागायचंय. घटनेने सांगितलंय तीन जणांना केंद्राचे पॉवर वेगळ्या, राज्याच्या पॉवर वेगळ्या, म्हणजे घटना सर्वोच्च आहे, पॉवर परत डिवाइड झाली म्हणून संघराज्य. आता ताठर घटना. आता बघा गंमत. आता दोन संघ आहेत, दोन संघ आहेत, दोन्ही संघ एकदम सेम मजबूत आहेत. म्हणजे दोघांकडे पॉवर जाऊ शकते, इकडे पण हे पण जिंकू शकतात किंवा हे पण जिंकू शकतात. कळलं, असं लक्षात ठेवायचं, कारण हेच एक लक्षात राहत नाही. त्यानंतर मग काय झाली, पॉवर काय झाली, डिवाइड झाली, पुन्हा ताठर घटना आहे. आणि इथे बघा घटनेची लवचिकता. लवचिक आहे, एक भाग आहे तो पूर्ण लवचिक आहे, आणि एक भाग आहे तो ताठर आहे, म्हणजे एका भागाकडे पॉवर आहे. तो लवचिक असेल तो लगेचच इकडं जाईल की नाही, मग पॉवर जाते दुसऱ्या माणसाकडे लवचिकता असल्यामुळे. त्यामुळे एकात्मक वैशिष्ट्य आहे हे. स्वतंत्र न्याय व्यवस्था, स्वतंत्र न्याय व्यवस्था, कारण न्याय व्यवस्था वेगळी आहे. आणि द्विगृही संसद, सो संसद मध्ये दोन गृह आहेत. सो त्यामुळे संघराज्य वैशिष्ट्य झालं, दोन दोन ठिकाणं आली. एकात्मिक मध्ये बघा आता, केंद्र प्रभावी, एकालाच पॉवर आहे. एकच घटना, एकाला पॉवर आहे. घटनेची लवचिकता आता सांगितलं. घटक राज्य प्रतिनिधित्वांमध्ये असमानता आहे. काही राज्य, युपी किती लोक आहेत, किती लोक आहेत याच्यामध्ये राज्यसभेमध्ये, 40 का 31, 31 लोक. आणि महाराष्ट्र 19. असमानता आहे. सिक्कीम, आणि ही सगळी लोक एक एकच, तो असमानता आहे. आणीबाणीत पॉवर कुणाला जाते, केंद्राला, म्हणजे परत पॉवर गेली, एकात्मिक झालं. एकेरी नागरिकत्व, पॉवर केंद्राकडे गेली. एकात्मिक न्याय व्यवस्था, एक शब्दच आहे ना, एक शब्दच आहे तिथं. अखिल भारतीय सेवा, एकाकडे पॉवर जातोय, म्हणजे IAS सगळ्या ह्याच्यावर कंट्रोल करतोय वरून. राज्यपाल, केंद्राचा प्रतिनिधी. एकात्मिक निवडणूक यंत्रणा. सो ह्याच्यामध्ये एक शब्दच आहे, एकात्मिक एकात्मिक एकात्मिक, म्हटलं का एकात्मिक वैशिष्ट्य. इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला सगळ्यांना. पुढचं बघा. आता कोण कोण काय काय, कोणी कोणी काय काय मतं मांडलेली आहेत आपल्या या संघराज्याबद्दल. ठीक आहे. आता हे जे आपलं संघराज्य आहे, अजून मी काय आहे का बघते, एकच मिनिटं थांबा. कुठून कुठून काय काय घेतलं ते झालं. ओके, आंबेडकरांचं एक वाक्य राहिलेलं आहे. भारतीय संघराज्य जे आहे, आंबेडकर काय सांगतात, की भारतीय संघराज्य जे आहे हे राज्यांच्या कराराने निर्माण झालेलं नाही. म्हणजे आधी आपला हा देश महत्वाचा आहे, कळालं, आणि मग ही राज्य वेगवेगळी. पण अमेरिका जी आहे की नाही, त्या अमेरिकेतली आधी राज्य अशी वेगवेगळी आहेत, आणि नंतर त्यांचा देश झाला. आणि त्यामुळे हे कराराने एकत्र आलेले नाही आपले लोक. त्यामुळे त्यांना फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. आपण त्यांना अधिकार दिलेला नाही, की तुम्ही या राज्याला वाटलं की मला देशात राहायचं नाही, मी माझा नकाशा वेगळा काढेन आणि आपण भारताच्या नकाशात अशी रिकामी जागा दाखवायची, असं चालेल का, नाही चालणार. तर त्यामुळे फुटून बाहेर पडण्याचा कोणालाच आपण अधिकार दिलेला नाही. जसा की अमेरिकेच्या लोकांनी काय ठरवलं, की आपण एकत्र येऊया, आपण करार करू, आणि आपण 50 राज्य एकत्र येऊ, आणि USA नावाचा एक देश आपण तयार करू, असं ते कराराने एकत्र आलेले आहेत. कळाले. पण आपली जी राज्य आहे, ही आपली राज्य जरी कराराने एकत्र आली नसली तरी सुद्धा ही दोन राज्य मिळून एक मोठं राज्य, किंवा एकाच मोठ्या राज्याचे दोन छोटी छोटी राज्य बनवण्याचा अधिकार आपण केंद्राला दिलेला आहे. ओके. सो त्यामुळे ती दोन्ही वाक्य जी आहेत ती कायम लक्षात ठेवायची आहेत. काय म्हणतो त्यांना ते सांगा जरा रे मला, काय म्हणतो ते आपण त्याला. हम्म. आता पुढचं.
आता मतं कोणी कोणी काय काय मांडलेली आहे, तर केसीव्हीआर व्हीलचेअर आपण लक्षात ठेवलंय. सो व्हीलचेअर म्हणतो अर्ध संघराज्य आहे तुमचं. संथानम काय म्हणतो, संत संत तुम्ही झुकलायत, आपण संत संतच झुकतो. तो संतांकडे झुकतो असं लक्षात ठेवा. सो एकात्मकतेकडे आपण काय झालोय, झुकलेलो आहोत. अप्पलवी काय म्हणतो, अतिसंघराज्य. मॉरिस जॉन्स तर वाटाघाटी करायला जातोय. सो जॉन आहे तो वाटाघाटीच करणार. सो मॉरिस जॉन्स आहे वाटाघाटीचं संघराज्य. इव्हर जेनिंग्ज आहे तो प्रभावी केंद्रीकरण असलेली प्रवृत्ती असलेलं संघराज्य आहे तुमचं असं म्हणतो. ग्रॅनविल ऑस्टिल जो आहे तर तो सहकारात्मक संघराज्य तुमचा आहे असा तो म्हणतो. हे पाठच पाहिजे, पाठच पाहिजे. त्यानंतर काही खटले आले. कोणकोणते खटले आले? केशवानंद भारती खटला आला, मिनर्वा मिलचा खटला आला. हे खटलेवाले काय सांगतायत? केशवानंद भारती खटला काय सांगितलं, कधी आला? 24 एप्रिल 1973 ला. आणि बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्टरीन जे आहे, बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्टरीन हे कोणी आणलेलं आहे, तर ते आणलेलं आहे केशवानंद भारती खटल्याने आणलेलं आहे. त्यानंतर मिनर्वा मिल जो खटला आला, यांनी मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांच्यामध्ये संतुलन, मार्गदर्शक तत्व जेवढी महत्वाची आहेत, मूलभूत हक्क पण तेवढेच महत्वाचे आहेत. जेवढे मूलभूत हक्क महत्वाचे आहेत, तेवढेच मार्गदर्शक तत्व सुद्धा महत्वाचे आहेत, असं मिनर्वा मिल खटल्याने सांगितलं. आणि बोमई खटला जो आहे हा संघराज्यवाद जो आहे, संघराज्यवाद संदर्भातला हा खटला आहे. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? या सगळ्या मी तुम्हाला पीडीएफ तिथे ग्रुपमध्ये तुमच्या टेलिग्रामच्या टाकून देते. क्लिअर झालंय सगळ्यांना सगळ्या गोष्टी, दोन्ही घटक व्यवस्थित? हम्म? नंतर खोडून मी तुम्हाला ह्या पीडीएफ जे आहे ते पाठवून देते. त्यानंतर आता ह्याच्यात आपण 2 धडे बघितले याच या पीडीएफ मध्ये. ठीक आहे, त्यानंतर बघा, एक मिनिट बघूया. संसदीय शासन पद्धती, ताठरता आणि लवचिकता आहे. संसद सार्वभौम आहे का? न्याय व्यवस्था सार्वभौम आहे का? नाही, दोघांमध्ये बॅलन्स आहे. एकात्मिक न्याय व्यवस्था आहे का? आपली स्वतंत्र आहे, स्वतंत्र पण आहे आणि एकात्मिक पण आहे. मूलभूत हक्क, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य माहिती आहेत आपल्याला. त्यानंतर एकेरी नागरिकत्व म्हणजे काय? आपण देशाचे नागरिक आहोत. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय? राज्याला कोणताही धर्म नाही, कोणत्याही धर्माप्रती तो आकस बाळगणार नाही, किंवा कोणत्याही धर्माप्रती तो काय करणार नाही, प्रतिकूल किंवा अनुकूल धोरण आणणार नाही. सगळे धर्म सरकारसाठी समान असणार आहेत. ओके, अशा पद्धतीने हे 3 जे घटक आहे, ते 3 घटक आपले इथे कम्प्लीट झालेले आहेत. क्लिअर झालं सगळ्यांना इथून? ओके, आणि त्याच्यानंतर आहे 4था घटक प्रास्ताविका, जो की आपण कालच आधी घेतलेला होता. सो मी उद्या आपण त्याला पुन्हा एकदा रिवाइज करू. क्लिअर झालं इथपर्यंत सगळ्यांना? थांबूया इथे आपण. आता हे जे लेक्चर झालेलं आहे, हे लेक्चर मी आपल्या याच्यावरती व्यवस्थित टाकून देईन. क्लिअर? हा, आणि डोंट वरी की तुम्हाला असं वाटेल की लेक्चर होत नाही, लेक्चर होत नाहीये, असं नाहीये. मी संडेला घरी जाणार आहे. तो संडेला घरी झालं की घरी गेल्यानंतर मी दिवसभर हे सगळं संपवून टाकेन. जो काही प्रॉब्लेम होतोय तो सगळा आपला जाईल. हे लेक्चर मी थोड्या वेळाने टेलिग्राम चॅनलला पोस्ट करेन, तिथे तुम्ही बघून घ्या. पुन्हा ते लेक्चर मी ऍप वरती सुद्धा टाकून देणार आहे. 2-3 दिवस मी टेलिग्रामला, मोठ्या टेलिग्रामलाच लिंक टाकत आहे, कारण जो आपला इश्यू जो येतोय, ठीक आहे, त्यासाठी लेक्चर आहे हे ऍप वर मी जरा वेळानंतर याची रेकॉर्डिंग येईल आता, आणि मग मी थोड्या वेळाने ते लगेचच ऍप वरती टाकून देईन. ठीक आहे, ऍप वर अपलोड होईल 10 वाजेपर्यंत, तरी ऍप वरती जाईलच ते. ठीक आहे, थांबूया इथे. क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे एकदम?